मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात माहिती घेतली होती, ज्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ज्या पीक विम्याच्या रकमा आहेत त्या बदललेल्या आहेत. म्हणजे ज्या रकमा अगोदर ठरवण्यात आलेल्या होत्या त्याच्यापेक्षा कमी रकमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. त्यातच मित्रांनो, आपल्याकडे परत एकदा दुसऱ्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या रकमा बदललेल्या आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये रकमा ह्या वाढवून मिळणार आहेत. तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर शेतकरी संख्या किती असणार आहे, त्यानंतर कोणत्या पिकासाठी या रकमा वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पीक विमा वाटप होतोय काही जिल्ह्यामध्ये. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे पीक विम्याच्या रकमा आहेत त्या तुटपुंजी रकमा वितरित होण्याचे चान्सेस आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा यवतमाळ व लातूर सारखंच वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना एक थोडक्यात तुटपुंजी रकमा वितरित होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, 25% अग्रिममध्ये बसलेला जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही कमी झालेली आहे. त्याचबरोबर जो निधी आहे तो वाढलेला आहे. तर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मिड सीझन ॲडव्हर्सिटी या अंतर्गत जे पीक विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे त्या अंतर्गत जवळपास शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, ज्या अंतर्गत ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने 355 कोटी 90 लाख रुपये अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर केला होता. परंतु मित्रांनो, नंतर काय झालं, जवळपास जिल्ह्यातील 12,644 अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत. कारण बोगस पीक विम्याचं जे मॅटर परभणी जिल्ह्यातलं समोर आलेले आहे त्या अंतर्गत 12,644 अर्ज हे बोगस ठरवण्यात आलेले आहेत. आता तुम्ही देखील त्या 12,644 अर्जामधील असाल तर तुम्हाला यानंतर पीक विमा मिळणार नाही. याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे जे जवळपास 12,644 अर्ज रद्द झाले होते, त्यानंतर काय केलं कंपनीने, जवळपास कंपनीने 35,663 एवढा पीक विमा मिळणार असं ठरवलं. म्हणजे जे कंपनीने अर्ज रद्द केल्यानंतर 6,66,860 शेतकऱ्यांना 296 कोटींचा म्हणजे अर्जाची संख्या कमी झाली. मग काय केलं कंपनीने, 6,66,860 शेतकरी हे पात्र ठरवले आणि त्यानंतर 296 कोटी 88 लाख 35,663 एवढा पीक विमा मंजूर केला आहे शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर काय केलं मित्रांनो, जवळपास कंपनीचा राज्य शासनाला काय वाटलं, कंपनीचा 3 कोटी रुपयांचा फायदा होत आहे. म्हणजे अगोदर अगोदरची रक्कम होती 299 कोटी 57 लाख रुपये. त्यानंतर 6 लाख शेतकऱ्यांना काय केलं, 296 कोटी 88 लाख रुपयांची रक्कम ही अर्ज बोगस ठरवल्यानंतर मंजूर करण्यात आली. आणि शासनाला वाटलं बा कंपनीचा जे फायदा आहे जवळपास 3-3.5 कोटीच्या जवळपास कंपनीचा फायदा होत आहे. मग शेतकऱ्यांना याचा फायदा जे 3-3.5 कोटी रुपये कंपनीला उरत आहे त्यातल्या रकमा मग कंपनीचा फायदा करण्यापेक्षा परत एकदा छाननी करावं अर्जाची आणि परत एकदा शेतकरी संख्या बघावं आणि त्यानंतरच हे रकमा ठरवावं. मग तसंच झालं मित्रांनो. मग जे 299 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता ते 299 कोटींचा निधी हा कंपनीचा फायदा न होता तो जशाल तसं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बोगस अर्ज जे बाजूला काढण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर जे बोगस अर्जाची जी रक्कम ठरवण्यात आलेली होती त्याअंतर्गत जे ती बोगस अर्जाची जी रक्कम होती ती सुद्धा शेतकऱ्यांच्या आता म्हणजे वाटा करून समजा मिड सीझन ॲडव्हर्सिटी या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जे रकमा आहेत त्या वाढवून मिळणार आहेत त्या शेतकऱ्यांना. म्हणजे कापूस पिकासाठी एकंदरीत बघायचं झालं तर 1,54,026 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांना जवळपास 50 कोटी 71 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी 4,20,000 शेतकऱ्यांना जवळपास 235 कोटी 33 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी. तूर पिकासाठी 98,438 शेतकऱ्यांना जवळपास 13 कोटी 52 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर निधी हा चांगल्या प्रकारचा सोयाबीन पिकासाठी म्हणजे सोयाबीन पिकासाठी हेक्टरी जवळपास 8,000 ते 15,000 रुपयेपर्यंतच्या रकमा ह्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. काही शेतकऱ्यांना 8,000 सुद्धा मिळू शकतात, काही शेतकऱ्यांना 15,000पर्यंतची सोयाबीन पिकासाठी एकट्या सोयाबीन पिकासाठी ही रक्कम हेक्टरी मिळू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे म्हणणं होतं की नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे पीक विम्या संदर्भात न्यूज आहेत त्याविषयीचे थोडंसं बोला. बऱ्याच कमेंट नाशिक जिल्ह्यातून येत होता की नाशिक जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात बोला. तर मित्रांनो, बघायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ यासाठी पात्र ठरवण्यात आले होते. परंतु मित्रांनो, मध्यंतरी काय झालं होतं, नाशिक जिल्ह्यातील जे चांदोड तालुका आहे त्या तालुक्यात काही बोगस पीक विमा अर्ज काही पेट्रोल पंपावर या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती
की पेट्रोल पंपावर सुद्धा काही शेतकऱ्यांनी विमा काढला होता. काही शेतकऱ्यांनी एनए प्लॉट जे होते त्याच ठिकाणी सुद्धा पीक विमे काढले होते कांदा पिकासाठी वगैरे. तर नाशिक जिल्ह्यातील जे शेतकरी संख्या परत एकदा अर्ज हे छाननी होणार आहेत आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. म्हणजे छाननी करायला काय असा महिनाभर लागणार नाही, 1 ते 2 दिवसात नाशिक जिल्ह्यातील जी अर्जांची जी छाननी आहे ती होणार आहे. किंवा परत एकदा की बोगस अर्ज वगैरे आहेत का, जर बोगस अर्ज नसतील, वैयक्तिक क्लेम केलेले असतील तर शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा 1 ते 2 दिवसाच्या नंतर म्हणजे जेव्हा हे जे अर्जाची छाननी होईल त्यानंतर ह्या रकमा वितरित होणार आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. तर हे काही शेतकरी काय करतात, हे 2-4 शेतकऱ्यांमुळे काय होतं, बाकी शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं मित्रांनो. हे सुद्धा खरी गोष्ट आहे की काही शेतकरी थोडेफार असतात जे काहीतरी घोळ करतात आणि मग भोगावं सगळ्या शेतकऱ्यांना लागतं त्यांच्यासोबतच. असं झालेलं आहे मित्रांनो. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही बोगस पीक विमा अर्ज केलेले होते. त्या अंतर्गत परत एकदा आता छाननी होणार आहे त्या अर्जांची आणि त्या अर्जांची छाननी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती नाशिक जिल्ह्याविषयी आणि परभणी जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, जेणेकरून इतरत्र जिल्ह्याची माहिती द्यायला मला सुद्धा आवडेल. तर धन्यवाद.